बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। कर्णानुयोग दीपक नामदेव मत्स्य मूल ग्रंथकर्तारम श्री सर्वज्ञ देवा सदुत्र ग्रंथकर्तारम श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां उच्चानुसार मासाद्य सकल नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमंगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वांतस्तमो विघातार्थम। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य सिद्धांत नेमिचंद्र आचार्य भगवंत की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांच्या अत्यंत ज्ञानावर्णी आणि मोहनी कर्माच्या क्षोभशमामध्ये निर्माण झालेल्या जीवकांड आणि कर्मकांड ग्रंथातील संदर्भ घेऊन कर्णानुयोगची एक भूमिका सगळ्यांच्या लक्षात यावी या भावनेतून केलेल्या कर्णानुयोग दीपक शास्त्रामध्ये पूर्व चर्चेमध्ये लब्ध पर्याप्तक जे जीव असतात ते एका अंतर्मूर्तामध्ये 66,336 असे जास्तीत जास्त भाव धारण करू शकतात। त्याच्यामध्ये पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, साधारण वनस्पती, बादर आणि सूक्ष्म आणि प्रत्येक वनस्पती या सगळ्यांच्या त्या ठिकाणी प्रत्येकाचे 6012 असे उत्कृष्ट व एकेंद्रियांच्या अपेक्षेनं 66,132 पर्याय होऊ शकतात। 2 इंद्रियाचे 80, 3 इंद्रियाचे 60 आणि चतुरेंद्रियाचे 40 असं परत सांगून पंचेंद्रियामध्ये असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रियाचे दोन्हीचे म्हणून 8 आणि मनुष्यांचे 8 असं सगळे मिळून 66,336 पर्याय भव एका जीवाला अंतर्मूर्तामध्ये होऊ शकतात जास्तीत जास्त। याची अशी चर्चा करून आपण लब्ध लब्ध पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक या सगळ्यांच्या गुणस्थानाची चर्चा करून 10 प्राण असतात आणि ते 10 प्राण
5 इंद्रिय प्राण, 3 बल प्राण, आयु आणि श्वासोश्वास असं 10 प्राणाचे भेदही आपण त्या ठिकाणी बघितले. एकेंद्रियामध्ये 4 प्राण, द्विनेंद्रियामध्ये 6 प्राण, 3 इंद्रियामध्ये 7, चतुरेंद्रियामध्ये 8, असंज्ञी पंचेंद्रियामध्ये 9 आणि संज्ञी पंचेंद्रियामध्ये 10 असे प्राण असतात. इथपर्यंत आपण बघून त्या ठिकाणी आज पुढची चर्चा आपण करायची आहे. संज्ञा किसे कहते हैं, उसके कितने भेद है, जिनसे संश्लेषित होकर जीव इस भव में और जिनके विषय का सेवन करने से जीव दोनों ही भवों में दारुण दुख को प्राप्त होते हैं, उसे संज्ञा कहते हैं. इसके 4 भेद है: आहार, भय, मैथुन और परिग्रह. ज्या संश्लेष परिणामांनी जीवाला या भवात आणि ज्यांच्या विषयांचं सेवन केल्यानं जीव दोन्हीही भवामध्ये दारुण दुःखाला प्राप्त करतो. दारुण दुःख म्हणजे काय? अत्यंत दुःख, संश्लेष दुःख ज्याची प्राप्ती होते त्याला संज्ञा म्हणतात. आणि संज्ञेचे भेद किती आहेत मग? 4: आहार, भय, मैथुन, परिग्रह. आणि हे सगळं जे चाललंय एवढा संसारी मोठा ठेव कशासाठी चाललाय? एवढ्यासाठीच चाललेला आहे. पोट आहे किती? वीतभर. काम किती करू लागलोय आम्ही? आयुष्यभर. गुळवा अनादिकालापासून चालू आहे. आयुष्यभर म्हणजे पुढला पर्याय सुटला, मागल्या पर्यायात केलो नाही असं होईल. हे एकच आयुष्य आहे का तुमचं? अनादिकालापासून याच्यासाठीच सगळं चालू आहे. असणं पण काही अडचण नाही. मग आहार संज्ञा प्रत्येकाला आहे, ठीक आहे, कुणाला सुटली नाही. पण जेवढी आहे तेवढ्यासाठी जे करा लागलेत ते समाधानी. पण आहे त्याच्यापेक्षा असंख्यात पटीनं आमची पोटाची भूक तर फक्त 2-3 भाकरीचीच आहे. आणि माताची सारखी जरा धाडशी असली तर 2-4 घासाचीच आहे. पण आपली भूक केवढी आहे आणि आपण किती प्रयत्न करायला लागलो. आणि मग ते मिळेल काही नाही, ते होईल काही नाही. याला परत काय चालू झालं? भय. परत काय चालू झालं? भय. मग त्या भयापोटी माणूस कोणाला तर आधारवट करायला बघतोय. तिथं मैथुन संज्ञा चालू होते. आणि या सगळ्याला गोळा केल्यानंतर परिग्रह आपापच साठतो. त्याच्यासाठी परत काही गोळा करायची गरज नाही. म्हणजे या 4 गोष्टी अशा आहेत, आम्हाला त्या साच्यातून, त्या यंत्रातून, त्या नकाशातून बाहेर पडून द्यायलाच तयार नाही. बाहेर पडूनच द्यायला तयार. आणि म्हणूनही गोष्टीच्या कोळीच्या जाळ्याप्रमाणे ह्याच्यातनं बाहेर पडून द्यायला तयार नाहीत. म्हणून ती या भावात पण आणि पुढल्या भावात पण का दुःख देतात? आम्हाला या भावात जेवढं लागणार आहे
तेवढं आम्ही मिळवून ग बसतोय काय? मग पुढल्या भावातल्या मिळवण्याची आम्ही काय करतोय? पुढच्या 2-3 पिढीची आम्ही काळजी करतो आणि आपल्याला या भावात लागणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त आपण अपेक्षित करतो. आणि म्हणून त्यामुळं परत भीती. मग कशाची भीती? ह्या भावात पण दुःख आहे आणि त्याच्यासाठी केलेल्या पापाचा प्रभाव पुढल्या भावात पण आमच्याबरोबर आहे. कारण आपल्याबरोबर अनादी संबंधीच्या 2 शरीरे आत्म्याशी कायमस्वरूपी आहेत. अगदी ते 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयापर्यंत म्हणा, बहुतेक काय मग 13व्याच्या शेवटपर्यंत तेजस आणि कार्बन. आणि कार्बन शरीर म्हणजेच काय? पुण्य आणि पापाच्या सहित गेलेलं शरीर, आवरण. आणि तेजस म्हणजे काय? त्याचा प्रभाव. मग हे आम्ही काय म्हणून आम्हाला काय करणार आहे, काय करा लागलोय, त्याचं सुख असू दे किंवा दुःख असू दे, ते केवळ ह्या भावापुरतं नसतंय. ते पुढल्या भावापर्यंत आपल्याला, आणि पुढल्या एका भावात म्हणता येत नाही त्याला, पुढले पर्यायच भविष्यकाळ त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यवस्थेला प्राप्त होत असते. मग ते आपले परिणाम कसे असायला पाहिजे ते आपलं आपण ठरवायचं. म्हणून प्रमाणाची प्रामाणिकता ही व्यवहारानं कळत असते. मग आम्हाला पुढचं आमची काय गती आहे? आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांचे शिष्य ऐनापूरचे कुंतूसागर महाराज म्हणून होते. त्यांनी ते भावना फलत्रयदर्शिनी, भावना फल प्रदर्शनी काय असं काहीतरी एक पुस्तक ग्रंथ लिहिले. त्याच्यात सांगितले बघा, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय महाराज असं का करतात? भावत्रय फल प्रदर्शनी. नख वाढवू नका. आमच्या नखाचा आणि आता धर्माचा काय संबंध आहे? आमच्या नखाचा आणि आमच्या केसाचा आणि सम्यक्त्वाचा काय संबंध आहे? चांगल्या आणि वाईटाचा काय? असं वाटतंय नाही सुशांत? सारखं महाराज आम्हाला बोलतील, त्याचा आणि आमच्या वागण्याचा काय संबंध आहे? तर आचार्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एक सुशोभित जीवन, संस्कारित जीवन, संस्कारित शरीर याची एक व्याख्या सांगितली. आणि त्याच्या पलीकडं मग हे जास्त नखं वाढवणे, जास्त केस वाढवणे, जास्त अशा सगळ्या गोष्टींचं एक एक कारण सांगितलं. ते सांगतात एक तर पूर्व मी त्रियंच्यातून आलेलो आहे, नखं वाढलेत, ते पूर्वीचे संस्कार आहेत, किंवा पुढली दिशा मला सांगायला लागले तू त्रियंच्यात जाणार आहेस. हे भांडखोर लोक असतात, प्रत्येक ठिकाणी वादविवाद करायची सवय असते, ईर्ष्या मत्सर करायची सवय असते. हे नियमानं 2च पर्याय आहेत. एक तर पूर्वभावात नरकातून आलेत, नाही तर पुढं तर नरकायुचा त्यांचा काय झालेला आहे? बंद आहे. इतर एक तर पूर्वभावात तिर्यंच्यामध्ये सगळ्यात ईर्ष्याळू प्राणी एकच आहे, भांडणारा प्राणी कुत्रा, श्वान. एक तर तिथून आम्ही इथं आलोय, नाहीतर आम्हाला पुढं बहुतेक तिथं जावं लागणार आहे. म्हणून साधू ज्यावेळी सांगतात त्या साधूंना वाटते की साधू सांगतात त्यावेळी आपल्याला वाईट वाटते. म्हणून मी कायम सांगतोय तुम्हाला, प्रत्येकाला काय वाटतंय, चांगलं काय तर सांगायला लागलं, माझं सांगायला लागलं तर, महाराजजी चांगलं काय तर सांगायला लागलं तर हे माझं सांगायला लागलं, कौतुक करायचं झालं तर माझं कौतुक करायला लागलं, काय तर चुकीचं सांगायला लागलं तिचं हे तिला सांगायला लागलं बघ, हे माझं काही नाही. त्यातनं पण जरा सांगायला लागलं
तर महाराज मला 4 लोकांच्यात माझा अपमान केला, काय उपयोग आहे मग? मग त्यावेळेला आपल्याला स्वतंत्र जीवन जगावंसं वाटते. पण ज्याला तुम्ही स्वतंत्र हे नाव आपण देतो ती वास्तविक स्वतंत्रता नाही, ती काय आहे? स्वैराचार आहे. तो काय आहे? स्वैराचार. आणि त्या स्वैराचाराला आपण स्वतंत्रता नाव देतो. म्हणून हे आज आपण कुणालाही विचारलो, तुम्ही मंदिरला का येत नाही, आहार का करत नाही, मिथ्यात्व का सोडत नाही, कुठल्याही गोष्टी तुम्ही या विचार, महाराजजी तुम्ही काय, तुम्ही मोकळायचा, तुम्हाला काय, आमच्या बायकांना पण अक्कल नाही, पोट भरून तुम्हाला खायला घालतात, बिनकाम करता, तुम्हाला काय आहे? काय पोरांची काळजी आहे, काय पोरींची काळजी आहे, काय घरादाराला पोटाला घालायची काळजी आहे, कशाची काळजी आहे? कशाची काळजी नाही. आम्हाला हे सगळं सांभाळायला लागते. बर, तू जन्मायच्या अगोदर तुझे आई बाप उपाशीच होते, आणि तू मेल्यानंतर तुझी बायका पोरं उपाशी मरणार आहेत. नाही, तसं नाही. मग त्यांचं कसं असेल तसं होईल की. मग आता पण कसं आहे तसं होतीच की. ह्या सगळ्यांना कुणी, मला धरून सांगतो, आपण ज्या सगळ्या लोकांना, व्यस्ततेत जी लोक अडकलेत, जी धर्मक्रिया करायला ज्यांची इच्छा नाही, वेळ नाही, त्या लोकांना काही जरी तुम्ही विचारला, ही 4 गोष्टीतच अडकलेत. पोटाची सोय, आहार, त्याच्यासाठी जगत असताना, मिळवत असताना, साठवत असताना भीती, भय, त्याचा उपभोग करत असताना मैथून, आणि त्याला साठवत असताना परिग्रह. ह्या 4 गोष्टीमध्ये अत्यंत जीव कुठंपर्यंत अडकलाय? बुद्धिपूर्वक 7व्या गुणस्थानाच्या स्वस्थानापर्यंत, आणि अबुद्धिपूर्वक 8व्या गुणस्थानाच्या शेवटपर्यंत. का बरं? आहार, भय, मैथून, परिग्रह. परिग्रह तर 10व्या गुणस्थानापर्यंत आहे, मैथून 9व्या गुणस्थानापर्यंत आहे, आहार आणि भय 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. कुठल्या गुणस्थानापर्यंत? 8व्या आहे का? बरोबर आहे ना? हां, तुम्ही कोथिवाले म्हणताय म्हणजे बरोबर आहे. काय अडचण? सीता आणि गीता. म्हणजे, आणि बुद्धिपूर्वक मी का म्हणलो, कारण व्यवहाराचं जे कोणतीही क्रिया आहे याचा अर्थ 6व्या 7व्या गुणस्थानातली साधू लोक बुद्धिपूर्वक मैथून किंवा बुद्धिपूर्वक परिग्रहाचा स्वीकार करतात असं घ्यायचं नाही, हे करतात असं घ्यायचं नाही. पण संज्ञा ही कुठे गेलेली नाही. हे दोन्ही रूपात घ्यायचं आहे. तसंच चांगल्या रूपात तुम्ही चिंतन करताना तुमच्यात भगवान बनण्याची शक्ती आहे की नाही? आत्ता भगवंतांच्या शक्तीत आणि आपल्या शक्तीत काय फरक आहे? काय भगवंतांच्या ज्ञानात आणि आमच्या ज्ञानात काय आता फरक आहे? काय निश्चयानं आहे की नाही? सगळं समान आहे, पण ते प्रगट नाही. ते काय नाही, प्रगट रूपात नाही, व्यक्त रूपात नाही. तसं या जगाचा परिग्रह संचय करण्याची, मैथून क्रीडा करण्याची सगळी क्षमता मुनी महाराजांच्यात असते, परंतु ते प्रकट रूपात, भाव रूपात कधीही येऊ शकत नाही. कारण ते त्याचा त्याग करून, अंतरंगातनं त्याग करून, त्याचे बहिरंग निमित्ताचे कुठलाही त्याग नाही. कुठला त्याग आहे बहिरंग निमित्ताचा? मैथुनाला निमित्त असणारे सगळे जे बहिरंग निमित्त आहेत त्या कुठल्या निमित्ताचा त्याग आहे?
ना शारीरिक कुठल्या निमित्तांचा त्याग करू शकत नाही आणि ना आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही व्यवस्थेचा त्यांचा त्याग 100% म्हणजे त्याग आहे तो भावनेतून आहे. आणि भावनेतून त्याग असल्यामुळं तेच आजूबाजूला असून सुद्धा त्याच्याबद्दल त्यांच्या चुका आसक्ती होत नाहीत, करत नाहीत. पण शक्ती कुठे गेल्या का? नाही गेली. म्हणून त्या शक्तिरूपाला तिथल्या गुणस्थानापर्यंत घेऊन गेले बुद्धिपूर्वक. पण हे भावनेतून परिणामातून त्यांचा त्याग झालेला आहे. म्हणून त्याच्यावर त्यांनी विजय मिळवले. म्हणून तर ते त्यागी झाले. म्हणून तर त्यांना ते महाव्रती म्हणतात. आलं की नाही लक्षात? आणि आहार संज्ञा तर बुद्धिपूर्वक 6व्या-7व्या गुणस्थानात आहे. बुद्धिपूर्वक आहे. आता आम्ही 1-1 तास आहारला उभा राहतोय आणि 6वं-7वं गुणस्थान तर लघु अंतर्मूर्त जास्तीत जास्त म्हणजे कमीत छोटा अंतर्मूर्त आहे तेवढं तरी जीव एका गुणस्थानात असतो. मग तो सारखं इकडं तिकडं करत असतो. मग त्यावेळेला सरळ सागरजी अर्धा तास, 10 मिनटं, 5 मिनटं, पाऊण तास जे आपण आहार करतोय त्यावेळी तो जीव एकाच गुणस्थानात आहे. 6व्या कसं बदलायचं गुणस्थान? 7वं तर निश्चयाचं आहे म्हणतोय आम्ही. अप्रमाद 7व्याचं 2 आहेत ते पहिलं स्वस्थानच आहे. सातिशयचं विषयच नाही. मग आता स्वस्थान सुद्धा व्यवहाराचा मानून चालत नाही. ती अप्रमाद क्रिया आहे. कुठली क्रिया आहे? अप्रमाद. त्यामुळं आम्ही शोधन करत असतोय त्यावेळेला आम्ही 7व्यात असतो. ग्रहण करत असतो त्यावेळी आम्ही कुठं असतो? 6व्यामध्ये घेतो. हे तिथं बुद्धिपूर्वकच चालू आहे की नाही सगळं. म्हणून आहार संज्ञा सुटणं व्यवहारामध्ये फार कठीण आहे. त्याच्यावर विजय मिळवू शकतो आम्ही पण सुटू शकत नाही शेवट. त्याच्यासाठी मग फार निमित्त आहे त्या सगळ्या गोष्टी. तर ते काय असं सांगतात, आहार संज्ञा किसे कहते हैं? अंतरंग में असाता वेदनीय कर्म की उदीर्णा होने से तथा बाह्य में आहार देखने से अथवा उस ओर उपयोग जाने से अथवा पेट खाली होने से जीव को जो आहार की इच्छा होती है उसे आहार संज्ञा कहते हैं. हाँ काय? अंतरंगामध्ये असाता वेदनीय कर्माचा उदय. अंतरंग म्हणजे आपल्या कर्मामध्ये कुठल्या? असाता कर्मविधनी. आणि बहिरंगामध्ये आहाराला बघितल्यानंतर किंवा त्या आहाराच्या निमित्तानं उपयोग गेल्यानंतर किंवा पोट मोकळं असल्यानंतर जीवाला जी आहार करण्याची इच्छा असते त्याला काय म्हणतात? आहार संज्ञा. आणि लोक इतकी त्याच्यामध्ये मग्न आहेत, इतकी त्याच्यामध्ये मग्न आहेत. एकदा असं सुशांत आणि त्याचे 4-5 मित्र बसले होते. मग त्यांच्यातल्या एका मित्राचं लग्न झालं. लग्न होऊन ती बायको 5 दिवस नांदून येताना हे माहेरला जाऊन परत येताना ते लाडू चिवडा सगळं फराळाचे दी. मग तसं त्या मित्राच्या बायकोनं सगळं घेऊन आली. मग हे सुशांत आणि त्याचे मित्र कट्ट्यावर विशीत बसले होते.
मग त्या मित्राचा फोन आला, आमची बायको सगळं आलेली आहे आणि या फराळ करायला. मग काही नाही, हे बघतच बसले असतात. मग चला जायचं म्हणले. बायको कुणाची आली? मित्राची. लाडू चिवडा आणलं कोण? त्याच्या बायकोनं. निमंत्रण दिला कोण? मित्रानं. हे सगळं फुकटच आहे. ह्यांच्यात जाता जाता चर्चा, कोण लाडू जास्त खाते बघूया. फुकटचं काय आहे म्हटल्यावर काय? फुकटचं काय आहे म्हटल्यावर काय? भैयांच्या गोदभराईत घराखंड आणायचं आहे म्हटलं की, आणि गोळा केलेलं भरायचं आहे म्हटलं की, ओंजळ आपण घालायचं असलं तर मुठीनं, चिमटीनं पण घालतील. आणि गोळा केलेलं घालायचं आहे म्हटलं की ओंजळीनं. कंजूसपणा करायचा कवा? गावाचं घालताना. आपलं घालताना भैयाना वज्ज होईल ओट्यात, म्हणून दयाभाव पाहिजे का नको जरा, म्हणून कमी घालायचं. तसं लाडू त्याच्या बायकून आणली, निमंत्रण मित्रानं दिला. ह्यांच्या स्पर्धा, कोण लाडू जास्त खाते बघूया. मग सुशांत काय आमचा विचारतायचा. ते म्हटलं चला तुम्हाला दाखवतो लाडू किती खायचं असते. गेले. यांच्या स्पर्धा चालू झाली. सगळीजण 2, 3, 4 लाडू खाल्ले, बाजूला झाले. 7 लाडू 8 लाडू खाल्ला तरी ह्यो काय बाच म्हणायला तयार नाही. 9 लाडू खाल्ला. 2 मिनिटानं पोटात चावा लागल्यावर फिरा लागला, लोळा लागला त्या खोलीमध्ये सगळं. मग सगळीजण घाबरं झाले, उचलले, दवाखान्याकडं घेऊन गेले. डॉक्टर म्हणले काय झालं नाही, फक्त गच्च पोट गच्च झाले, प्रमाणापेक्षा जास्त खाल्लाय, काय नाही, त्याला एक 10-15 मिनिटात अर्धा तासात देऊ, बरा होतोय. डॉक्टर म्हणले सुशांत 1-2 गोळ्या आहेत तेवढं खाऊन एक वाटीभर पाणी पितोच काय? तो म्हणतोय डॉक्टर साहेब 2 गोळी खायला जागा शिल्लक असती तर अनेक अर्धा लाडूच खाल्लं नसतो काय. एवढा मी कशाच्या आहारी गेलोय? आहार शोधणीच्या. इच्छा नसली तरी ते बघितल्यानंतर, जागा नसली तरी ते बघितल्यानंतर मन आवरत नाही. आणि सकाळी तसल्यात परमती, कल चौके में इडली थे, डोसे थे, 2 प्रकार की इडली, ज्वार की इडली, गेहूं की इडली, रस मलाई, बड़े माताजी का सब त्याग है और उनके सामने डोसा, चटनी, 4 प्रकार की मिठाई. अब वो सुनने के बाद माताजी को खाने की इच्छा हो गई तो कल बना के देंगे क्या है उसमें? हाँ, पण मी मुद्दामने विचारलो होतो. सल्लेखना घेतलेल्या शपकाला त्यांनी त्याग केलेल्या आणि आवडतंय पण सोडलेल्या सगळ्या वस्तूंना पुढं करून ठेवायला सांगितलं. आणि मग त्यावेळेला त्याची खरी इच्छा, अंतरंगातनं त्यानं समाधी घेतलाय काय बहिरंगातनं समाधी घेतलाय, ह्याची सगळी परीक्षा असते. आम्ही पण माताजींचं बघितलं जरा, काय ते सगळं ऐकल्यानंतर जरा कुठं ओठाला पाणी बिणी सुटतंय का, जर तोंडाला पाणी सुटतंय का, जरा जीभ असं काय होत्या का, असं जरा आम्ही सगळं बघितलं सकाळी. पण काय हे तसं होणार नाही, मला माहिती आहे. तुम्ही श्रुताची मते आहे तुमच्याकडं, ज्ञानाची मते आहे तुमच्याकडं, कसं तुम्ही तसं करशील? पण या सगळ्या परीक्षा असतात, या सगळ्या व्यवस्था असतात. माणसाला आहार संज्ञेनं, माणूस बनण्यापेक्षा जीवाला आहार संज्ञा नुसतं ऐकलं तरी खायचे भाव होतात. ऐकलं तरी एवढा जीव आणि वास्तविक ह्या एका रसनेंद्रियमुळंच ह्या जगाच्या संसाराच्या परिभ्रमणा.
म्हणून आचार्यशी कायम सांगत होते, रसनेंद्रिय आणि स्पर्शनेंद्रिय हे दोन इंद्रिय ज्यांच्या आहारी आले तो जगावर विजय मिळवला, त्याला वेळ लागणार नाही. पण हे दोन इंद्रियच आम्हाला विजय मिळवण्यासाठी, आम्हाला शांत बसण्यासाठी फार अडचणीचे निमित्त करू ठरतात. म्हणून आता आपण आपल्या पुरुषार्थासाठी आणि इतरांच्याकडे बघून समताभाव धारण करण्यासाठी एक इथं वाक्य आहे, ते अंतरंग निमित्त काय आहे, त्या त्या जीवाचा असाता वेदनीय कर्माचा उदय. मग मला असं होत असेल तर मला पुरुषार्थ करायला पाहिजे स्वतःच्या असाता वेदनीय कर्माचा क्षय करण्यासाठी आणि साता वेदनीयचा क्षोभक्षम करण्यासाठी. आणि इतरांच्या बाबतीत हे आमच्या डोळ्याला दिसत असेल तर आम्हाला त्या जीवाबद्दल चर्चा करण्यापेक्षा, बघा ते चंद्रपूर सागर किती खात्यात, एवढं खाऊन आणि असं करतात, किती खात्यात याच्यापेक्षा आपण त्यांच्या बाबतीत त्यांची काही इच्छा नाही. ते साधू आहेत म्हटल्यावर खायची इच्छा आहे काय त्यांची? खायची इच्छा नाही, पण त्यांच्या असाता कर्माचा वेदनीय कर्माचा काय उदय आहे. मग त्या चंद्रपूर सागर महाराजांना नावं ठेवण्यापेक्षा त्यावेळेला आम्ही जर सम्यक दृष्टी असेल, आम्ही जर आध्यात्मिक असेल, आम्ही धार्मिक असेल, आम्ही सज्जन असेल तर आम्ही काय विचार करणार, हे भगवान त्यांची बाकीची एवढं सगळं चांगलं आहे, एक खाण्यासाठी त्यांना दोष लागा लागलाय. भगवान त्यांच्या असाता वेदनीय कर्माचा जो उदय आहे त्याला मंद कर, त्याला शांत कर आणि त्यांच्या निर्दोष चर्येला मदत करण्यासाठी त्यांच्या परिणामाची विशुद्धी वाढू दे. धार्मिक सम्यक दृष्टी व्यक्ती असा विचार करणार. एक माताजी होते या भागात, नाव सांगत नाही मी, तुमच्या पण गावात बहुतेक येऊन गेलत्या, लगी म्हणायचं नाही महाराजी हे आम्हाला माहिती आहे, उपगोवन अंग ठेवायचं. त्यांच्या अशुभ कर्माच्या उदयामध्ये बहुतेक त्यांचं इतकं होल बारकं होतं का अन्ननलिका, हां बोलली बघा लगी आहे का, हे आणि म्हणायचं महाराज तुम्ही आम्हाला असं का करताय. आता मी सूचना दिल्या कधी, मला नाव माहिती आहे, तुम्ही चर्चा करायचं उपगोपाल सगळं सांगितलंय, अजून मी पुढे गेलो नाही तर का लगी ते आलं नव्हते काय माताच्या बोलून मोकळं. त्यांचं अन्ननलिका लहान होतं, त्यामुळे त्यांचा आहार व्यवस्थित म्हणजे भरा 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 आहार होत नव्हता. पिंचेला पाय लागायला लागले. आहार भरा भरा त्यांना घेता येत नव्हता. मग ते 1.5-2 तास आहार घेणार. त्यांना 1.5-2 तास आहार लागतंय म्हणून कोण चौका करत नव्हत्या. कोतीत नव्ह, बाहेर 2-4 गावातली कोतीत सगळी लोक चांगले आहेत सोडा. हां, कोतीत एवढी शानी लोक आहेत, 4 बायका त्या मातांची ड्युटी घेतील, तू 2 आहार करत बस, तर का आम्ही जरा खाऊन येतो आतनं. सीता आणि गीता, चंगुमती आणि मंगुमती, तुम्ही 2 जण आहार द्या, तर का आम्ही एक फेरी मारून येतो. आम्ही आल्यानंतर तुम्ही किती हुशार महाराज माताजी आहार करू देत, आमच्यावर काही फरक पडत, आमचं मॅनेजमेंटच एवढं परफेक्ट आहे. आणि खरं त्या माताजींचं ज्ञान चांगलं होतं.
त्या माताजी म्हणजे विद्वान होत्या, प्रवचन पण चांगलं करत होता, त्यांचा आवाज पण फार चांगला होता, सगळं होत्या. ठीक आहे, आपल्या विचारात काही क्रियाकांडाच्या अपेक्षेनं गुरूंचे विचार वेगवेगळे, पण खरोखर त्या विद्वान होत्या माताजी. पण फक्त आणि काही दिवसभर कोणाचं एक नाही दोन नाही, आला तर ठीक, नाही आला तर ठीक, पण 1.5-2 तास आहारला लागतंय म्हणून त्या माताजींना चौका कोण करत नव्हतं, लोक वैतागणार. एवढं करण्यापेक्षा आमच्यावर ही वेळ येणार नाही का सांगा? आमच्यावर येणार नाही? आम्ही ताम्रपत्र लिहून घेऊन आलोय. मला सगळीजण आमच्या संघात सगळीजण म्हणतात, महाराजजी लोक भक्तीनं तुम्हाला एखादी वस्तू काहीतरी देतात आणि तुम्हाला कोण तर काहीतरी मागितलं की लगेच तुम्ही दुसऱ्यांना देऊन मोकळं होताय. तुम्हाला देणाऱ्या भक्ताच्या भक्तीची तुम्हाला जरासुद्धा जाणीवच नाही. मला कोण काही जरी मागितलं तरी मी देतोय म्हणून मला कधी मागायची वेळ येत नाही, एवढं माझ्यापाशी येऊन पडतंय. कारण आपलं काय आहे, आपलं सांगा? एक अपेक्षेनं मिथ्यादृष्टी असणारा, अज्ञानी असणारा कर्ण, कवच कुंडल हेच त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र. कवच कुंडल हेच सगळ्यात मोठं त्याचं शस्त्र, म्हणजे सुरक्षा आयुष्याची. ते सुद्धा मागितल्यानंतर इंद्रानं ते मागितल्यानंतर सुद्धा त्याला देऊन टाकला. मग त्या कपड्यात असणाऱ्या कर्णाकडं एवढं दातृत्व स्वतःच होतं, तर आम्हाला कोणतर दिलेल्या वस्तूला कोणतर मागितल्यावर दिल्यावर घ्यायचं काय? बघा, जी वस्तू कोणतर देते म्हणजे कधी तर संयोग होतो, त्या वस्तूचा कधी ना कधी तर वियोग होतो. जी वस्तू कायमची माझी आहे, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, ते हरवल्या. ते ओळखायसाठी आम्ही इथं आलोय. आणि कोण तर दिलेली वस्तू कोण तर मागितली तर द्यायला, मी नाही दिलो तरी त्याचं संपून तर संपणार आहे, नाहीतर हरवून तर जाणार आहे, नाहीतर कुजून तर बाद होणार आहे. त्याचा विनाश पक्का आहे, त्याचा विनाश पक्का आहे. पण कोणतर मागितलं असलं तर द्यायला काय? आणि कुठं आम्ही आता कष्टानं आणलो? मला तर आमच्यातलं कोणतर आचार्यपद मागितलं तरी मी द्यायला तयार. आता माताजीनी गणिनी पद सोडलं म्हणजे आम्ही तर कशाला लई मोठे व्हायचं काम आहे? कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, कुठली. एकच पद शाश्वत आहे, मोक्ष. एकच वस्तू शाश्वत आहे, सिद्धपद, आत्मा. बाकी सगळं असं आहे. पण आम्ही ते देताना सुद्धा कचवतो. विचार आम्ही एवढी आमची भूक झाली, भूक आहेच केवढी सांगा? मी कायम एक उदाहरण देतोय. कुत्र्याला भूक एका भाकरीची असते. किती? एका भाकरी. त्याच्यापुढं 2 भाकऱ्या टाकून बघा, एक खाणार, एक मातीत मिसळणार. पण कोणतर सादर मी खायला आलं, त्याला खाऊन देणार नाही, त्याच्यावरती भुकणार. कावळ्याला अर्ध्या भाकरीची भूक असते, त्याच्यापुढे तुम्ही अर्धा भाकरी टाका, काव 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 करून ती आपल्या जातीच्या 4 कावळ्यांना बोलवणार आणि सगळीजण एक एक घास मिळून खाणार. आपल्यात आहे ते भाव. आम्ही साधू झाल्यावर गुरूंच्या पुण्याईनं, गुरूंच्या कर्तृत्वानं, गुरूंच्या श्रद्धेपोटी,
गुरूंच्या आस्थेपोटी, गुरूंच्या इच्छेपोटी एखादं क्षेत्र आणि एखादी व्यवस्था काही जरी तयार झाली तर आम्ही साधू असून आम्ही श्रावकांच्यासारखं हे माझं आणि माझं, ह्याच्यावर माझा हक्क, ह्याच्यावर माझा हक्क म्हणून आम्ही भांडत बसलोय. आज व्रती प्रतिमाधारी लोक अर्धा एकर भावा बहिणीच्या संपत्तीसाठी रोज कोर्टात चाललेत. असंयमी तर एकमेकाचं नरडं दाबून खून करून भाऊ बहीण आई वडील काही नातं माहीत नाही. ना बाप बडा ना बेटा, सबसे बडा काय रुपया, काय म्हणतात असंच काहीतरी म्हणा की. सगळ्यात पैसे मोठी म्हणजे सगळ्यात मोठं काय तर धन संपत्ती. आज एकमेकाचे भाऊ एकमेकाचे खून करायला लागले. भावा बहिणींच्यात खून मारामारी ठीक आहे. मुलगा संपत्तीसाठी ज्यानं जन्म दिला त्या आईचा आणि बापाचा खून करायला लागला. काय त्या संज्ञा लागतंय किती आपल्याला, आपण करायला लागलोय किती. म्हणून खरं कारण ह्या गोष्टींचं आहे. आपण संसारात जे परिभ्रमण चालू आहे माझं तुमचं सगळ्यांचं, त्याचं कारण हे संसार परिभ्रमणाचं कारण आहे. आणि म्हणून या अंतरंगातनं सुटायला पाहिजे. म्हणून आपण ती भावना सुद्धा करणे, आम्ही कधी म्हातार होणार आहे की नाही, आम्हाला कधी रोग होणार आहेत का नाही, का आम्ही ताम्रपट घेऊन आलोय, काही नाही. त्यावेळेला जर तुम्हाला चमच्यानं पाणी आणि चमच्यानं तांदळाचं पेज प्यायची तुमच्यावर माझ्यावर वेळ आली आणि 1-2 तास आमच्या जेवणासाठी जर लागत असतील, त्यावेळी आमची पोरं आम्हाला सोडून गेली तर, त्यावेळी आमचे नातलग आम्हाला सोडून गेले तर, त्यावेळी आमचे नातलग भाव करायला लागले तर लवकर मरू दे, लवकर जाऊ दे, करणार का नाही. त्यांचा दोष नाही, तो आम्ही बांधलेलं कर्म आहे. म्हणून साधू चांगले, पण अशा कुठल्या त्रासात विज्ञीय कर्माच्या उदयामध्ये त्यांना भूक जास्त लागते, जास्त खातात किंवा जास्त वेळ लागतो, काय लागतो, त्यावेळी आपण त्यांच्याबद्दल तिरस्कार करून त्यांच्या सेवेतून लांब जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा उलट अशा लोकांची सेवा करून कर्म दुप्पट निर्जरित करण्याचे भाव आमचे झाले पाहिजे. अहो आचार्य समंतभद्र महाराजांच्या सारख्या समंतभद्र महाराजांना एवढं चारित्र्य, एवढं ज्ञान, एवढं रत्नत्रयाचं क्षोभक्षम, एवढी विद्वत्ता, त्यांना पूर्वभावातल्या कर्माच्या उदयामध्ये भस्मक रोग झाला. एवढ्या महान साधूंना जर होऊ शकतो, हां फरक एवढाच आहे, ते रोगापोटी खात होते, आम्ही जिबी पोटी खायला लागलोय. हा पुरुषार्थ आमच्यातला बदलायला पाहिजे. त्यांनी कशासाठी खात होते आणि आम्ही कशासाठी खायला लागलोय. पण तिरस्कार करताना न करता आपण त्यांच्या बाबतीत चांगले भाव केले पाहिजे की भगवान, हे महाराज, ह्या माताजी, हे त्यागी, हे सगळे चांगले आहेत, चांगल्या भावनेने इथं आलेत, पण कर्माच्या उदयात असाता विज्ञीय कर्माच्या उदयामुळे त्यांना अशा अशा अवस्था आहेत, तर त्याचा तो असाता कर्माचा जो वेदनीय कर्माचा उदय आहे तो मंद पडू दे. हे भाव करायला आपल्याला कटू जाते. म्हणून कुठं तर आपण चांगलं चिंतन केलं पाहिजे. मला सारखे माझ्या जवळची लोक म्हणतात, तुम्ही स्पष्ट बोलताय, तुम्ही सत्य बोलताय. काही लोकांना ते चांगलं वाटत नाही, काही लोकांना ते रुचत नाही, आणि मग आपल्याकडे भविष्यात लोक कमी येतील, आपल्या जवळचे लोक आपल्याला सोडून जातील.
लोक सोडून जातील म्हणून सत्य बोलायचं नाही का? आपण एकटं फिरायचं आपल्यावर वेळ येईल म्हणून आपण शास्त्र खरं सांगायचं नाही का? उद्या आपल्याला कोण पोटाला घालायला तयार होणार नाहीत म्हणून आपण चुकीचं सांगायचं का? चुकीच्या गोष्टीला स्वीकारायचं का? असत्य बोलत असेल तर ठीक आहे, पण सत्य बोलत असताना त्याचा विचार करून चालणार नाही. लक्षात शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, एकदा मूकमाटी वाचू नका. वाचून समजणे एवढं मला पण अक्कल नाही, माझ्याकडे पण ते ज्ञान नाही. पण एकदा मूकमाटी पूर्णवती माताजींच्या आवाजात जी निघलेली आहे ऑडिओ रूप, ते एकदा ऐका. त्या मातीनं गुरूंच्यावर समर्पण केलं, त्या कुंभारावर समर्पण केलं, तिचा विकास पक्का होता. आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्यावेळी तर्कवितर्क केले त्यांचा विनाश पक्का झाला. म्हणून देव, शास्त्र, गुरु, वडीलधारी लोक, ह्या लोकांच्या विचाराशी आम्ही समर्पित झालं पाहिजे. मलाही 2013ला इथे येताना चातुर्मासला माझ्या बाबतीत ही चर्चा होती की महाराज येणार नाहीत, त्यांना स्वतंत्रता पाहिजे, त्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांना सगळं व्हायचं आहे. लक्षात ठेवा, स्त्री कितीही सुंदर असू दे आणि अंगावर 50 तोळं सोनं असू दे, पण ज्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात अर्धा तोळ्याचं मंगळसूत्र नसतंय, त्या स्त्रीचं ते सौंदर्य आणि तो दागिना सगळा शून्य किमतीचा आहे. लक्षात ठेवा. पण एखाद्या स्त्रीच्या अंगावर खरं सोन्याचं सुद्धा मंगळसूत्र नाही, ते बेंटेक्सचं आहे. ती स्त्री आणि कपाळ काळी जरी असली तर तिच्यावर सौभाग्याचं कुंकू आणि टिकली असणं हे त्या स्त्रीच्या भविष्याची सुरक्षा असते. तसं पतीशिवाय स्त्री, आई वडिलांच्या शिवाय मुलं, परमेश्वराशिवाय भक्त आणि गुरुशिवाय शिष्य, किती शक्तिशाली असू देत, किती संपन्नशाली असू देत, यांचं भविष्य अंधकारमय असतं. मी कोण बोलताना तुम्ही महिला कोणी वाईट मानून घेऊ नका, पण व्यवहारातलं जर तुम्हाला देवापुढं मागायचंच असेल, हे सांगायचा माझा अधिकार नाही, तरी पण मी सांगायला लागलोय, तुम्हाला देवापुढं काय मागायचंच असेल, देव देतोय काय नाही देतोय मला यातलं काही माहीत नाही, पण देतोय म्हणून मागताय अशी तुमची समजूत आहे. जर मागायचंच असेल तर देवापुढे एकच मागा की माझा पती जिवंत असताना माझा मृत्यू झाला तर चालेल, भगवान एक तर मला मृत्यू द्यायचा आहे तर सौभाग्य अवस्थेत दे, नसेल तर सौभाग्य अवस्थेत मला दीक्षा घेण्याचा पुरुषार्थ कर, पण सौभाग्यहीन होऊन मला संसारात जीवन जगायची वेळ माझ्यावर येऊ नये, एवढे एकच मागा. त्याही तुमच्या खऱ्या स्त्रीत्वाचं लक्षण आहे. मी व्यवहार सांगायला लागलो, मी व्यवहार शिकवायला लागलो तुम्हाला, कारण अशा स्त्रियांची अवस्था मला माहिती आहे. बाप आणि आई नसणाऱ्या मुलांची अवस्था आम्हाला माहिती आहे. आणि गुरूंच्या आशीर्वाद नसताना काय जीवन असतंय त्याचंही आम्ही सगळा अनुभव बघितलोय, घेतलोय, सगळं असतंय. पण हे कशासाठी चाललंय? ह्या 4 संज्ञा. मग याचे अनेक भेद आहेत. लोकेशना, वित्तेषणा, हे संज्ञा म्हणजेच येष्णा, भूक. ते वीरसागर महाराजांचं नाव शैलेश होतं, कुंतलगिरीत आहे ते. त्यांच्या एका भावाचं नाव रुपेश, एका भावाचं नाव
धनेश असं काय तर शेवटी ईश 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 असंच आहे. ते संधी विग्रह काय होऊन ते धनेश रूपेश असं शैलेश असं झालं. तसं एषणा म्हणजे भूकच आहे. एषणा समिती म्हणतो की नाही, भूक. कुठली कुठली भूक? लोकेशना, प्रतिष्ठेची भूक. वित्तेषणा, पैशाची भूक. आणि तिसरं मी काल सांगितलं होतं परवा, आत्मेषणा, आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाची भूक. जेवढी तुम्हाला भूक लोकेशना आणि वित्तेषणाची आहे, त्याच्यापेक्षा जास्त भूक आम्हाला आत्मेषणाची असली पाहिजे. आणि म्हणून आज आई वडिलांचं, मुलं, गुरूंचं शिष्य, घरातल्या पती म्हणजे वडीलधाऱ्या लोकांचं, महिला ऐकणं फार कठीण आहे. या संज्ञा आम्हाला सगळ्या चुकीच्या गोष्टी करायला लावतात. तुम्हाला म्हणत नाही मी, आम्हाला, आपल्याला, सगळ्यांना सगळं चुकीचं करायला लावतात. म्हणून जर तुम्हाला आणि मला धर्म कळला असेल, जर तुम्हाला आणि मला ज्ञान झालं असेल, ज्ञान समजावून घेतलं असेल, तर आम्हाला या सगळ्या गोष्टीतून येष्णेपासून, नुसतं शरीराची येष्णा नाही, शरीराची भूक तर 1-2 भाकरीची आहे, पण ही मनाची जी भूक आहे ना, लोकेशना आणि वित्तेषणा, ती भूक एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे, ती कधीच संपणार नाही. आणि म्हणून दीक्षा किंवा समाधी किंवा ह्या सगळ्या गोष्टी घेताना या संज्ञेपासून आमची संज्ञेची पहिला काय झाली पाहिजे? मंदता झाली पाहिजे. संज्ञा आमच्या काय झाल्या पाहिजेत? मंद झाल्या पाहिजेत. म्हणून काल स्वभावमती माताजींच्या बरोबर चर्चा करताना एक मी चर्चा करत होतो आणि ते सांगितलं, माताजी सहनशीलता फार पाहिजे. माताजी म्हटल्या माझ्यामध्ये सहनशीलता लई आहे. मी म्हटलं क्षमा आणि उत्तम क्षमा याच्यात फरक आहे. आपल्यापेक्षा मोठ्यांना, जिथं आमचं काही चालू शकत नाही त्यांना माफ करणं ही क्षमा झाली. आणि ज्यांच्यावर आम्ही अधिकार गाजवू शकतोय त्यांना क्षमा करणं ही उत्तम क्षमा झाली. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्यांचा त्रास सहन करणं ही सहनशीलता नाही, ती मजबुरी आहे. ती काय परिस्थिती आहे, मजबुरी आहे. पण आपल्यापेक्षा लहानांचा त्रास सहन करणं ही सहनशीलता आहे. म्हणून आचार्यांच्या, गणिनींच्या, घरातल्या मोठ्या माणसांची, कर्त्या माणूस जो सहन करत असतो त्याचं कौतुक जास्त होत असतं. बारक्या लोकांच्या सहनशीलतेचं कौतुक होत नाही. का? परिस्थिती आहे म्हणून. अधिकार असताना सुद्धा सुनाचा छळ सासू सहन करते. सुनाचा छळ सासू सहन करते. सारखं भीती घालत असते सून, जातो बघा, जातो बघा. आणि ती सासू आपल्या आबरूला, आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या घराच्या संस्कृतीला ती भेद असते. आणि ती म्हणते तुला काय करायचं कर कर, राहा बाई, काय करायचं राहा. ती सासूची सहनशीलता आहे. आणि एखादी सासू बाद असेल माझ्यासारखी आणि ती सून सहन करत असेल, त्या सुरेचा सहनशीलता नाही ती तिची मजबूरी आहे. का मजबूरी आहे? तिला भविष्यातल्या काय ती सासूला बोलू शकत नाही. म्हणून सहनशीलतेचा जो शब्द आहे माताजी, तो आपल्यापेक्षा मोठ्यांच्या गोष्टीला सहन करणे म्हणजे सहनशीलता नाही, आपल्यापेक्षा लहानांच्या त्रासाला सहन करणे म्हणजे सहनशीलता आहे. मोठं होणं फार सोपं दिसतंय,
पण ते झाल्यावरच कळतंय मोठं काय असतंय. बारक्यानी काहीही केलं तरी चालतंय, मोठ्यानी काहीही करून चालत नाही. लक्षात ठेव. बारक्यांना सांभाळून घ्यायला मोठी असतात, पण मोठ्यांना काय झालं तर सांभाळायला कोणी नसतात. अनुभव आहेत आमचे. म्हणून या संज्ञा जे आहेत, ह्या संज्ञाच ही पोरं पुरी धर्म, जात, आई बाप, संस्कृती, संस्कार सोडून ही लग्न करून घ्या लागली. कशामुळे करून घेतली सांगा बघा. संज्ञा, मैथून, वासना. आज नीती सोडून अनीतीपूर्वक लोक पैसे मिळवा लागली. कशासाठी मिळवा लागली? संज्ञा कोणती? परिग्रह संज्ञा. आज लोक नीती सोडून अनीतीचा, चुकीचा आहार घ्या लागली, अभक्ष ग्रहण करा लागली. कारण काय? संज्ञा कोणती? आहार संज्ञा. आज लोक हे खून, मारामारी सगळं करायला लागले. कशासाठी? संज्ञा. कशाची? भय संज्ञा. तो मला मारेल, तो मला मारायच्या अगोदर मीच त्याला मारून टाकतो. या जगात कुठलीही गोष्ट काढा तुम्ही, संसार परिभ्रमणाच्या निमित्ताला असणारी सुशांत कुठलीही गोष्ट या जगातली घ्या, ह्या 4 संज्ञेला सोडून 5वं काय कारण असेल तर मला सिद्ध करून द्या. तुम्ही सांगशील ते. काही काही लोक आईबाप असतानाच पोरं सोडून चालली. का? लईच आईबापांच्या जवळ राहायला लागलो तर माझं पुढचं उद्याचं जीवन काय, माझं अस्तित्व काय, माझ्या पोराबाळांचं काय. त्यामुळं मला माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आईबापाला सोडून जातात, सगळं सोडून जातात. आणि एक मुलगा ज्यावेळी बायको गरोदर राहते त्यावेळेला परत त्या बायकोची सेवा करायला येते ना. या सगळ्या पोरापोरींनो, तुम्ही सुनांनो कान उघडं ठेवून ऐका. आजची 1 दिवसाची 4 दिवसाच्या मस्तीच्या जीवनाला जगण्यासाठी आम्ही आमचा धर्म, आमचे आईबाप, आमची संस्कृती, आमचा सगळं सोडून आम्ही जातोय. पण पर्याय शेवटी कुठं राहत नाही आणि परत तिथंच यावं लागते. लक्षात ठेव. जे सत्य स्वीकारून स्वतःची चूक स्वीकारतात ते परत येतात, आणि जे हट्टाला पडतात, आता एकदा आलोय, मेलो तर चालेल पण परत जाणार नाही, ते मरतातच, घर परत येत नाहीत. वाटतंय एवढं सोपं नाही. जगात आम्ही बघितलंय, अनुभव घेतलाय. 2013चा पूर्ण 1 वर्ष आमच्या संघासाठी, आमच्या सगळ्यांच्या अनुभवासाठी आम्हाला एक फार मोठी प्रेरणा आणि फार मोठं शिक्षण देणार आहे. ज्यांना ते कळलं ते सगळे सुरक्षित राहिले, ज्यांना कळलं नाही ते सगळे असुरक्षित आहेत. सगळं आहे जवळ, पण जे पाहिजे तेच नाही. काय करायचं? बरोबर काय गुरुजी? तुम्ही जे वाक्य बोलला होता मला, आचार्यजींच्या पशी नारळ चढवा, मी तेवढा मोठा झालो नाही, मी बालाचार्य आहे, पण माझे निर्णय आचार्यजीच घेणार, हे म्हणल्यावर गुरुजी आणि दादाच म्हणले होते सगळ्यात मोठी भीती तर तुमचीच होती. खरं आहे खोटं आहे? बोलला होता ना तुम्ही? होता वाटतं की पुराव्याला, भेंडवड मळ्यात तुम्ही होता ना आत. सगळेजण आम्हाला म्हणले होते सगळे येतील
पण चंद्रपूरसागर महाराज येणार, कारण त्यांना गर्दीत बसायची सवय आहे. मी गर्दीच्या वेळी गर्दीत बसतोय, दर्दी व्हायचं त्यावेळेला दर्दी होतोय. मी किती मोठा असलो तर त्या गुरुच्या चौकटीच्या बाहेर मी मोठा आहे, गुरुच्या चौकटीच्या बाहेर मी वाघ आहे, पण गुरूंच्या पायात येताना मी हरिणच आहे. हा सिद्धांत माझा पक्का होता. नेमावरला चाललो दर्शनला, मला सगळे निरोप द्यायला लागले, महाराजजी तुम्ही आचार्य आहे, तुम्ही तिथं चाललाय, तुमचा अपमान होईल, तुमचा अभिनय होईल, आचार्यजींना टेन्शन येईल, असं होईल तसं होईल. तेव्हा मी प्रत्येकाने एकच उत्तर दिलो, मी जगासाठी आचार्य आहे, पण माझ्या गुरुसाठी मी शिष्यच आहे. बाप मुलगा किती मोठा होऊ दे, तो बापापाशी मुलगा होऊन आला तर त्याची किंमत सुरक्षित असते. शिष्य कितीही मोठा होऊ दे, तो गुरुपाशी येताना शिष्य होऊनच यायचं असते, तरच त्याची भवितव्यता सुरक्षित असते. मी जर लोकांचं ऐकून माझ्या गुरूंच्याकडे जायचं सोडलो असतो तर आजच्या ह्या सगळ्यांना हेच झालंय. तुमच्या पोरांना शाळेत 1-2-3 पोरं पुरी भेटले की आई बाप तुच्छ. आज साधूने 1-2-4 शिष्य झाले, भक्त झाले, गुरु तुच्छ. गुरु आणि शिष्याच्या नात्यात ना कधी असंयमी आणि लोकांना घ्यायचं नाही, कधीही नाही. आई मुलांच्या घरगुती विचारात कधी शेजारच्यांना भांडणात आणायचं नाही. ज्या दिवशी तुमच्या परिवाराला सोडून बाहेरची लोक तुमच्या संसाराच्या गोष्टी देतील, तुमच्या घराचा पतन चालू झाला. आणि साधू संतांच्या मध्ये ज्या दिवशी असंयमी श्रावक येतील, त्या दिवशी साधूंच्या संघाचं पतन व्हायला वेळ लागत नाही. खरं काय खोटं आहे सरळ सागरजी? नेमावरला जाताना आलते की नाही निरोप, एक ब्रह्मचारी 2-3 समजावून सांगायला आलते की नातेपुतीत, समजावून सांगायसाठी आलते मला, परंतु नाही. मी म्हटलं मी माझ्या गुरूंच्या पाशी जातो म्हणून लक्षात ठेव. मी मोठेपणा सांगालो नाही, मला शास्त्र शिकवले म्हणून मी एवढा शान आहे. मलाही 500-1000 लोक गुरूंच्या पाशी जाताना मी काय कर्तृत्व केलं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात हे दाखवायला मला वेळ लागला असतं. अरे आपल्या शक्तीची ताकद जगाला दाखवायची असते, गुरूंना दाखवायची नसते. आपल्या कर्तृत्वाची हिंमत जगाला दाखवायची असते, आई बापापाशी दाखवायची नसते. लक्षात, आई बापांना तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे सांगणारा मुलगा कधी भविष्यात तो सुखी राहत नाही. गुरूंच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे दाखवणारा शिष्य कधीही सुखी समाधानी आनंदी राहत नाही. देशापेक्षा राजा मोठा आहे म्हणणारा कधी तो राजा समाधानी राहू शकत. हे काही नियम आहे. तुम्ही ठीक आहे धार्मिक तुमचं सगळं, पण कसं जरी असलं माझं शिकवणं कर्तव्य आहे, माझं सांगणं कर्तव्य आहे, सगळं कर्तव्य आहे. पण कधी मी किती जरी तुम्हाला, आता नाव घेत नाही मी, तरी पण मी तुम्हाला सांगतो, किती तुमच्या घरातले पुरुष बस्तीला येत नाहीत म्हणून मी तुम्हाला किती जरी काही जरी बोललो तर तुम्ही तुमच्या पुरुषांच्या बद्दल कधी मनात विकल्प आणायचं नाही, त्यांच्याबद्दल कधी अनास्था करायची नाही, त्यांच्याबद्दल कधीही मनात त्यांच्यामुळं मला ऐकून घ्यायला मिळायला लागले अशी अश्रद्धा करायचं नाही. कारण स्त्रीला व्यवहारामध्ये पती हाच परमेश्वर असतो हा नियम आहे. लक्षात ठेव. मी माझं कर्तव्य गुरुस्थानात करणार म्हणून ही भूक आहे जी येष्णा, लोकेशना, वित्तेषणा ही सगळी, आणि केव्हा कळते? ज्यावेळी वेळ निघून गेल्यानंतर कळते. हे मावा गुटखा खाणारे सगळ्यांना कितीदा सगळेजण सांगितले, अरे खाऊ नका, खाऊ नका, खाऊ नका. हे त्याला काय होते, त्याला काय होते? मग कॅन्सर होतात,
मग सगळं होतंय. अरे दारू पिऊ नका, पिऊ नका, पिऊ नका. ऐकायचं आणि लिव्हर बाद झालं की मग म्हणायचं, महाराजजी माझी आई एवढी बस्तीला जात होती, माझी बायको एवढी पूजा करत होती. ती बायकोन म्हणायचं मी 24 तास बस्तीत बसत होतो तरी पण माझ्या नवऱ्याचं असं का झालं. आता तुझ्या बस्तीतल्या येण्याचा आणि नवऱ्याच्या दारूचा काय संबंध आहे? ज्यावेळेला सगळी मोठी जबाबदारी लोक समजावून सांगतात त्यावेळी शहाणे झालं असतं तर मग ज्यावेळी वेळ निघून जाते त्यावेळी फक्त म्हणून आचार्यांचे एक वाक्य आहे. सांगू काय नको? नको तर चला सांगू काय? वीरसागरजी सांगू. आज कोणतीकडे गेलं तर हारला सन्मती. हां हां सन्मती नगरला हारला. बरोबर आहे. मग तुम्हाला टिकूनच बसायला पाहिजे. मग तुम्हाला सारखं कमंडोलं जवळ घ्यायलाच पाहिजे. म्हणजे ती लोक लई चांगलं घालतात असं म्हणत नाही, जाऊन येऊपर्यंत तेवढा माणूस कंटाळत असतो. दुर्गति की शुरुआत अज्ञानता से होती. दुर्गति की शुरुआत अज्ञानता से होती है और पश्चाताप से खत्म होती है. दुर्गतीची जी सुरुवात आहे ती अज्ञानानं सुरुवात होते आणि कशावर शांत होते? थांबते. पश्चातापावर थांबते. म्हणून ही संज्ञा ज्या आहेत ह्याच आमच्या चतुर्गतीच्या परिभ्रमणाला निमित्त आहेत. मुलाच्या प्रदीपकडे लक्षच नाही आज. हा संज्ञा. म्हणून ह्या संज्ञा पहिला संपल्या पाहिजेत. ही येष्णा, ही भूक, आत्मेची भूक तर काय सांगितलं का नाही? अफजल खानाला सत्तेची भूक होती. औरंगजेबाला कशाची भूक होती? सत्तेची भूक होती. औरंगजेबाला स्वतःच्या बाला तो मारला. मुलग्याला काय? वडिलालाच मारला की स्वतःच्या वडिलाला मारला. कुणिकाला भूक कशाची होती? सत्तेची. स्वतःच्या वडिलाला तुरुंगात घातला. पोटाची भूक फार लहान आहे पण मनाची भूक फार मोठी आहे. त्या मनाच्या भुकेच्या आहारी जाऊ नका, नाही तर जीवनात कधी आपण यशस्वी होणार नाही. भय संज्ञा किसे कहते? अंतरंग में भय नो कषाय की उदीर न होने से तथा बाह्य में भयोत्पादक वस्तु देखने से अथवा पहले देखे हुए भयंकर पदार्थ के स्मरणादि से अथवा शक्ति के हीन होने पर उस जीव के हृदय में जो भय उत्पन्न होता है उसे भय संज्ञा कहते हैं. एक हातकलंगलेतलं गाव होतं तालुक्यातलं. जैन समाजाची मुलगी. आई वडील अत्यंत सुशिक्षित, चांगले, अत्यंत धार्मिक. आई मंदिरला गेल्याशिवाय तोंडात पाणी घालत नव्हती. अत्यंत चांगलं. घराच्या समोरच एक मुस्लिम समाजाचं घर. मेकॅनिकल गॅरेज, गाड्या दुरुस्त कर, असं कर तसं कर अशी करून उदरनिर्वाह करणार घर. त्या मुलगीला आणि त्या मुलग्याला उभा केलं तर पूर्व पश्चिम अशी रूप पण सगळंच. पण मोहातून ती पोरगी प्रेमात पडली. सगळ्यांनी सांगितलं, ऐकलं नाही. मी ब्रह्मचारी होतो. आमच्या तिथं पाहुण्यांच्या घरी जात होतो, येत होतो. त्यांची आई माझ्याकडे आली. त्या मुलगीला
आईनं 3दा म्हटली महाराजांच्याकडं चल, भैयाजींच्याकडं चल, आली नाही. 1 महिन्यात 1.5 महिन्यात चांगल्या चांगल्या लोकांनी फार समजावून सांगितलं, ऐकले नाही. पळून जाऊन लग्न केली, पळून जाऊन लग्न केली. 3 वर्षात 2 पोरं जन्माला घातली. कामच आहे त्यांचं ते. 3 वर्षात 2 पोरं जन्माला घातली. 4थ्या वर्षी त्यानं त्याच्या जातीची नवीन बायको घरात घेऊन आली. ती मालकीन झाली आणि धुणं धुवत बसले. अजून पण आज ती येईल त्याला गाठ पडेल त्याला म्हणत्या. आमची आई सांगत होती, जरा त्या भैयापाशी गेलो असतो तर माझ्यावर आज वेळ आली नसती. अरे भैयाच कशाला पाहिजे, तुझे आई वडीलच तुला एवढं समजावून सांगत होते, ऐकले नाही ती मुलगी. आज नारकी जीवन बरं कर, तिचं जीवन नको म्हणायची वेळ आल्या आणि मराव म्हटलं. आजी 15, आता तिची मुलं 10, 15, 16 वर्षाची, 17, 18 वर्षाची झाली असतील. पण मराव म्हटलं तर त्यावेळेला ती लहान पोरे पदरात होती. काय मरायचं, काय अशी अवस्था आहे. करताना वाटतंय फार चांगलं, काय सांगते आई, काय सांगतोय बाप, काय सांगतंय धर्म, काय सांगतात गुरु, काय सांगतात मोठी माणसं, वाटतंय. पण पुढे जाऊन पश्चातापाशिवाय पर्याय नसतो. लक्षात. आणि या सगळ्या चुका ज्या आहेत त्या फक्त ह्या येशना, ह्या संज्ञेच्या आहारी जाऊन आपण करायला लागलोय. लक्षात ठेवा. अंतरंगामध्ये भय नो कशाय, म्हणजे चारित्र मौनी कर्माचा हा प्रकृती आहे. त्या नो कशाची उदीरणा झाल्याने आणि बाहेर भयोत्पादक वस्तू म्हणजे भयाला उत्पन्न करणारी वस्तू बघितल्यानंतर किंवा पहिला भयानक पदार्थाच्या आठवण झाली तर किंवा शक्तीहीन असल्यामुळं जीवाच्या हृदयामध्ये भय उत्पन्न होतं. आणि सम्यक दृष्टी जीवाला तो कसा असतो, 7 भयांनी दूर असतो. खरं आहे का खोटं आहे, ऐकू येत नाही. मग तुम्हाला अजून भीतीच आहे घरची सगळ्यांची, मग तुम्ही सम्यक दृष्टी कसं आहे? गुळवा आदरयुक्त ती भीती म्हणाल नाही. मी गेल्यावर माझ्या पोरग्याचं कसं होणार, मी गेल्यावर माझ्या पोरगीचं कसं होणार, मी गेल्यावर माझ्या भवऱ्याचं कसं होणार, कुणाचं काय राहत नाही. इहलोक भीती, परलोक भीती. माझं कसं होणार, दीक्षा घेतल्यावर मला कोण करणार, माझं काय होणार, ही भीतीच आहेत आपल्याला. अजून आपलं कर्तृत्व भावच आहेत. मग सम्यक दर्शन कसं? शाहीक सम्यक दर्शनात भीती नसते आणि शायोपशमिक मध्ये भीती असते. हे पंचम कालात आता तुम्ही नवीन ग्रंथ लिहिला असेल तर काय त्याच्याबद्दल मला माहीत नाही, पण शास्त्रात हे कुठे भेद आला नाही. शास्त्रात एकच लिहिलंय, सम्यक दृष्टी सप्त भयांनी रहित असतो. स्त्रियांना शाहीक सम्यक दर्शन असत नाही. रेवती राणी 7 भयांनी रहित होती. म्हणजे तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे, मी म्हणतोय ते बरोबर आहे. रेवती राणी शायोपशमिक होती काय शाहीक होती? शायोपशमिक सम्यक. तिला 7 वय होते काय? नव्हती तिच्याकडं. असं कुठेही शास्त्रात उल्लेख नाही. आम्ही आमच्या मनानं लावा लागलोय. पंचमकालात एवढं चालतंय. घरात आहे तोपर्यंत हे पळतंय, कुठेही चालत नाही, कुठेही पळत नाही. जे आहे आम्ही म्हणायचं, शास्त्रात कुठं लिहिलंय रात्री साधूंनी बोलायचं नाही का? मला बोलायचं बंद करायचं नाही म्हणून मी सांगतो. मग शास्त्रात दिवसा तर बोलायचं कुठं सांगितले? शास्त्रात 14 साधूंना
मुनी म्हटलं ते मौन रूपात म्हटलं. मुनी जो शब्द आहे ना तो मौन रूपात म्हटलं. आणि मौनचा अर्थ तोंड झाकून बसणं आणि हात बॉम्ब फोडणं नव्ह म्हणा. मौनचा अर्थ आहे सांसारिक पंचेंद्रिय स्वतःच्या संसार परिभ्रमणाला आणि इतरांच्या संसार परिभ्रमणाला निमित्त असणारं एकही शब्द बोलायचं नाही. पण माझ्या आत्मकल्याणाला आणि तुमच्या पंचमगतीच्या प्राप्तीला निमित्त असणारं शास्त्र वचन हे 24 तास बोलला तरी त्याला कुठलाही दोष येतं हे शास्त्र सांगतं. माताजींची संलेखना चालू आहे. रात्रीत माताजींना देव लवकर आठवा लागले. जायची वेळ आली तर मी मौन आहे, माताजीला उपदेश देणार नाही, मी साधू आहे, मी आचार्य आहे म्हणून चालत. शास्त्राच्या कुठल्याही चर्चेला, धर्माच्या कुठल्याही, मी याचा अर्थ रात्रीदास शास्त्राची चर्चा करतोय असं नाही. पण आज मला ते माझा पुरुषार्थ होईना म्हणून माझी चूक झाकण्यासाठी मी सांगायला लागलो. हे पंचमकालात एवढं सगळं चालतंय. पण शास्त्रात असं साधूंना कुठेही सांगितलं नाही पंचमकालात एवढं चालतंय. आणि साधूच आहेत, त्यांचे साचाच आहे. आचार्यश्रींना एकदा विचारले संघातल्या साधूंनी की आचार्यश्री आम्ही एवढे तुमचे शिष्य आहे, सगळे तरुण आहे, सगळे आहे, तुम्ही एकदा आमच्या सगळ्यांच्या खोलीतनी काय येत नाही, का बघत नाही, तुमचे शिष्य काय करायला लागलेत, काय नाही, तुमचं का तुम्हाला असं वाटत नाही लक्ष ठेवावं. त्यावेळी आचार्यश्रींनी एक वाक्य सांगितलं होतं, जो कुंद कुंद के 28 रस्सी में स्वयं को बांध नहीं ले सकता वो मेरे धागे में क्या बंधा रहेगा. काय सांगितलं? 28 मुलगुण रूपी कुंदकुंदानी दिलेल्या रस्सीमध्ये जो स्वतःला बांधून घेऊ शकत नाही तो माझ्यासारख्या साध्या साधूच्या दोऱ्यात ते बंधनात कसं जाईल. और जो कुंद कुंद के रस्सी से स्वयं को बांध के लिया है उसे मेरे धागे की आवश्यकता ही क्या है. जो कुंदकुंदानी सांगितलेल्या 28 रस्सीला बांधून घेतला आहे त्याला माझ्यासारख्या सामान्य साधूच्या दोऱ्याची गरजच काय. आणि त्यावेळेला आमच्या काही चर्चा ब्रह्मचर्य अवस्थेत चालत असताना आचार्यश्रींनी मला एक वाक्य सांगितलं होतं. ब्रह्मचारीजी ऐकायलाय वीरसागर महाराज, सरळ सागर महाराजजी, जनक राजा ऐकायलाय, जिनको हमारे ऊपर विश्वास है, जिनको हमारे ऊपर विश्वास है उनको हम क्या है ये बताने की आवश्यकता नहीं है. और जिन पर हमारा विश्वास नहीं है उनको भी हम क्या है ये बताने की जरूरत नहीं है क्योंकि वो कभी उसको स्वीकार ही नहीं करेंगे. ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्याला मी किती चांगला आहे हे सांगून सुद्धा काय उपयोग नाही. कारण तुम्ही किती जरी चांगलं सांगितला तर ते त्याला पटणार नाही. ज्यांच्यावर आपला विश्वास नाही त्यांना सुद्धा तुम्ही किती जरी सांगितला तरी ते पटणार नाही. विश्वास असता तर सूचनेला आदेश म्हणून सगळीजण पालन केलं असतं. माताजींचे एवढे उपास चालू आहेत, संलेखना चालू आहे, हातात शक्ती नाही तरी पण वही पेन घेऊन येतात. आणि तुमच्याकडं सगळं आहे, तुमच्याकडं सगळं आहे,
तुम्ही तर संसारी आहे, मोक्ष मार्ग पाहिजे म्हणून आल्यात. त्यांच्याकडे पण वया नाहीत, त्यांच्याकडे पण पेना नाहीत. म्हणून ज्यांचा आपल्यावर विश्वास नाही त्यांनाही आपण लई समजावून सांगायचं नाही, आणि आपला ज्यांच्यावर विश्वास नसतो त्यांनाही फार समजावून सांगण्यात अर्थ नसतं. ती वेळ वाया घालवणं याच्यापेक्षा वेगळं काय नाही, असं आचार्य सांगितले होते. तुम्हाला वाटलं होतं हे फक्त बहुतेक संघातल्या लोकांना महाराजांनी सांगितल्यात, वही पेन आणायचं, नोटबुक आणायचं. तुम्ही सगळे हुशारच माणसं आहे, त्यामुळे तुम्हाला काही त्याचा प्रश्नच नाही. जे सांगण्याचा उद्देश माझा काय आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कर्तव्यात कधीही स्थिर राहणार. म्हणून मी फार त्रास करून घेत नाही. लोक म्हणतात एवढं सगळं व्याप आहे तरी पण तुम्ही कसं काय सुरक्षित आहे. सुरक्षित एवढ्यासाठी आहे, जिनवानीचं तेल मी माझ्या अंगाला लावून समाजात येतोय, त्यामुळं कितीही पाऊस पडू दे ते पाणी माझ्या आत मुरत नाही, ते बाहेरच्या बाहेर निघून जातं. कसलाही विषय आणि कुठलेही विषय माझ्या आयुष्यात घडायचे राहिले नाहीत. चांगलं जीवन जगायला शिकलो, बाप सोडून गेले. वाईट जीवन जगायचं सोडलो, चांगलं जगायचं बघितलो, गुरूंच्या पासून लांब झालो. संघ उजागीरला आला, काही ब्रह्मचार्यांनी धोका दिला. अजून जरा उजागीरला आलो, साधू सोडून गेले. अजून प्रतिष्ठेच्या आहारी आलो, एक चांगल्या विशिष्ट स्थानावर आलो, जवळचे सगळे साथ देणारे साधू सोडून गेले. सगळे जीवन भोगलोय. असं या आयुष्यात कुठलंही एक दुःख शिल्लक नाही जे भोगायचं राहिलंय. त्यामुळं आत्ता कुठलीही दुःख जी समोर येतील ती कुठली दुःख नवीनच नाहीत, आणि या सगळ्या दुःखांना सहन करण्याचा अनुभव आहे. मग कशाला काळजी करायचं, मग कशाला टेन्शन घ्यायचं. आणि तुम्हाला अजून वाटायला लागले की अनादी कालापासून माझ्या आयुष्यात जे घडा लागले चांगलं हे पहिल्यांदाच घडाले, म्हणून त्या सुखामध्ये इतकं हुरहुरून चाललंय की आम्हाला अजून बाहेरचं जगच कळलं नाही. आणि जे काही थोडंफार दुःख येत आहे ते तुम्हाला वाटतं हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलंय, त्यामुळे त्याच्यात तुम्ही एवढं डिप्रेशनमध्ये जाताय की तुमचं स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलो तुम्ही. जगात काही नाही लक्षात ठेवा. म्हणून संज्ञाविषय म्हणून सांगालोय, हे भय संज्ञा आहे म्हणून सांगायला लागलोय. कशाची भीती आहे. जो जो देखा वीराने सो सो होई रे. जे वीर भगवंतांनी बघितलंय ते सगळं होणार आहे. भविष्यात माझं चांगलं होणार आहे ते पण भगवंतांनी बघितले. भविष्यात माझं चुकीचं होणार आहे ते पण भगवंतांनी बघितलंय. आणि भगवंतांनी जे बघितलंय त्याला बदलण्याची ताकद माझ्यात नाही. एवढा सिद्धांत दृढ असला पाहिजे माताजी. तुम्हाला ज्या गोष्टी कळतात त्या गोष्टी मला अगोदर 6-6 महिने माहीत असतात. तुम्हाला सगळ्यांना ज्या गोष्टी कळतात त्या गोष्टी मला 6-6 महिने अगोदर माहीत असतात. पण एक चेलना, कोण तो चेलना राणीचा नवरा कोण, श्रेणिक राजाला सांगितलं होतं की नाही मुनी महाराजांनी, चेलना राणीला नवऱ्याचं छाती फाडून रक्त प्यायचं डोळायला लागले होते. त्यावेळी त्या अवधिज्ञानी मुनी महाराजांनी काय सांगितलं होतं, सरळ सागर महाराजजी, तुमचा शत्रू आहे आणि तो तुमच्या मृत्यूला निमित्त होणार आहे. हे कुणाला सांगितलं होतं. तो श्रावक आहे तर काय साधू होता, श्रावक. जर श्रावक एक तुझाच मुलगा तुला त्रास देणार आहे
तुझ्या मृत्यूला निमित्त होणार आहे हे माहीत असताना सुद्धा त्या मुलाला जन्माला घालून त्याला मोठं करावं आणि त्याला राज्यपद द्यावं असं वाटत जर त्या श्रावकाला वाटत असेल तर मी तर मुनी महाराज आहे, मी तर साधू आहे, त्यामुळं माझी लोक मला किती त्रास देणार आहे ह्या भीतीपोटी मी जर त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागू लागलो तर माझ्यापेक्षा तो सावक बरा, माझं साधूपट पण माझं नुकसानीच आहे. त्यामुळे शिष्य, श्रावक, समाज कोणी ही सहनशीलता साधूंच्याकडे असली पाहिजे, ही सहनशीलता मोठ्यांच्याकडे असली पाहिजे. मग तिथं भय संज्ञा काही काम करत नाही. तुम्हाला वाटतील महाराज काहीतरी वेगळं सांगायला, मी विषय सोडून कधीही सांगत नाही. फक्त मी तुमच्यासारखा पोपटपंची ज्ञान देऊ शकत नाही, पुस्तकातलं वाचून पुस्तकातलं सांगत नाही. मी प्रॅक्टिकली जीवन जगणारा आणि प्रॅक्टिकली जीवन सांगणारा व्यक्ती आहे. मी जर एक श्रावक माझ्या मृत्यूला निमित्त असणारा मुलगा अवधूतज्ञानी मुनी महाराजांनी सांगितलं, त्याला जन्माला घातल्यावर त्याचे निमित्त दिसा लागले. तू जेवायला बसल्यावर सैनिक राजा त्याच्या ताटलीत बाळ मुतणार. कुणिक राजा, कुणिक बाळ त्याच्या ताटलीत मलमूत्र विसर्जन केलेलं शास्त्रात सांगितलं. तरी सुद्धा तू आपल्या मुलाला कधी मारला नाही, कावला नाही, चिडला नाही. तो म्हणला काय माझ्यामुळं तो मृत्यू झालाय आणि तो माझा बदला घ्यायला जन्माला आलाय, मला शांत सहन करायला पाहिजे, नाहीतर हे परत पुढल्या भावात माझ्याशी वैरत्व वाढत जाईल. ह्याच भावात मला जे सहन करायचं आहे ते करायचं आहे, म्हणून तू शांत सहन करतो. पण आपल्या मुलाबाबतीत कधी वाईट विचार करत नाही. जर एका श्रावकाकडं त्रास देणाऱ्यांच्या बाबतीत एवढे विचार चांगले असतील तर जुगळेतही मी कधीही म्हणणार नाही चतुर्थ काल आणि पंचम काल, चतुर्थ असू दे, पंचम काल पंचम असू दे, पण साधू साधूच असतो, श्रावक श्रावकच असतो. जर श्रावकाकडे एवढं समताभाव आणि क्षमाभाव असू शकतो तर माझ्याकडे का असू शकणार नाही. माझ्या मुलांच्या बाबतीत, माझ्या मुलींच्या बाबतीत, माझ्या समाजाबाबतीत असलं पाहिजे. त्यामुळं तुम्हाला आम्हाला कर्तृत्व बुद्धी लागले म्हणून भीती आहे. माझ्यानंतर काय, कुणानंतर काय, काय सन्मती सागर गेले, अचानक गेले, एका मिनिटात गेले, तुमच्याच गावात गेले, आमचं कुणाच काय राहिले. हा भाग वेगळा आहे. त्यांचं कुक्कू कपाळावर लावलोय म्हणून अजून आम्हाला एक भाकरी कोणतर खायला घालतंय, हा भाग वेगळा आहे. त्या एक भाकरीतली अर्धी भाकरी तर फक्त त्यांच्या नावावर आम्ही खातोय, आचार्यजींच्या नावावर खातोय. अर्धी भाकरी आमच्या कर्तृत्वानं खात असेल, मी नाही पण म्हणत नाही, पण त्या अर्ध्या भाकरीला तर निमित्त ती दोघं आहेत काय नाहीत. आज तुम्ही इथं 100 लोक येऊन बसताय, तुम्हाला एवढा विश्वास आहे की चंद्रपूर सागर महाराज शिकले तिथं, दीक्षा घेतले तिथं, म्हणजे आमच्या दोन्ही गुरूंच्या विचाराचे पालक आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडे येताय. वैयक्तिक चंद्रपूर सागर म्हणूनकडे येणारी 50% लोक आहेत, पण त्या दोघांचा मी शिष्य आहे म्हणून येणारी श्रद्धेपूर्वक भक्तिपूर्वक, जसं काल तुम्ही राहुलबाई यांच्या आईला अभिवचन दिला तुमच्या पोरग्याला सांभाळायला आम्ही तयार आहे, तसं यदा कदाचित तुम्ही 50% येणारी लोक माझ्या गुरूंचे शिष्य आहेत, कसले जरी असले तर सांभाळायला पाहिजे. म्हणून तुमच्या गुरूंच्या कर्तृत्वाचं पालन, कर्तव्याचं पालन करण्यासाठी पण मला सांभाळत असाल, हे नाकारून चालणार नाही. पण मी म्हणत असेल तर कोती ती रोज 200 लोक स्वाध्यायाला येतात, ही फक्त माझ्यामुळे येतात. काय सन्मती जागरांचं, त्यांनी जाऊन आता 12 वर्ष झाले, त्यांचा काय संबंध आहे. असं जर मी म्हणलो तर चालेल, तो माझा अहंकार भाव झाला. पण आज मुलांच्यात हीच वृत्ती चालू झाली,
काय केलं आई बाप्पांनी माझ्यासाठी? म्हणून आई बाप्पांना सोडून मुलं चालली. आम्हाला वाटायला लागलं काय केलंय आमच्या भारत देशानं, म्हणून आमच्या भारतातली मुलं परदेशात जाऊन पैसे मिळवून परदेशात राहायला लागली. आमच्या मुलांना वाटायला लागलं काय दिलंय आमच्या समाजानं, म्हणून आमची मुलं समाज सोडून दुसरीकडे जायचे भाय व्हायला लागले. आणि आज प्रत्येक शिष्यानं वाटायला लागलं काय दिलंय आमच्या गुरुनं आम्हाला, म्हणून आज गुरुनं सोडून जायचे शिष्यांचे भाऊ झाले. बरे इतिहासात पहिल्यांदा झाले. जे जगाबरोबर झाले तेच आमच्याबरोबर होणार आहे. काय वाईट वाटायचं काम आहे? आणि जे पूर्वी असं वागलेत त्यांच्याबरोबर जे होणार आहे तेच त्यांच्याबरोबर होणार आहे. म्हणून मी वीरसागर महाराजांना सगळ्यांना सरळ सागरांना सगळ्यांना माझ्या पुढे येणाऱ्यांना सांगतोय मी कशाची फार काळजी करत नाही. मला फार काही विकल्प असत नाही. म्हणून माताजी कर्तृत्व सोडून कर्तव्य, जीवन आईने की तरह जियो, जो आएगा उसका स्वागत करो. संग्रह नाही. चांगली लोक आली स्वागत, निघून गेली गेली. वाईट लोक आली स्वागत, जेवढं द्यायचं तेवढी त्रास दिली दिली, गेली गेली. संग्रह चांगल्या व्यवस्थेचा करायचं नाही, वाईट व्यवस्थेचा करायचं नाही. चांगल्या वस्तूंचा चांगल्या गोष्टींचा जरी संग्रह केला म्हणजे कर्तृत्वाचा तर अहंकार निर्माण होतो, आणि वाईट गोष्टींचा संग्रह केला तर त्रास होतो. आणि दोन्ही पण भयाला निमित्त आहेत. भय संज्ञा सांगायला लागलोय मी, ऐकायलाय काय? मायकल जॅक्सन भय संज्ञा. म्हणून याला काय लई शाळा शिकायला लागत नाही. याला फक्त गुरूंच्या विचारावर विश्वास ठेवायला लागतंय. जे माझं आहे ते आहे, जे मी केलोय ते मला भोगायचं आहे. करताना आनंदानं केलोय, भोगताना सुद्धा मला आनंदानं भोगायचं आहे. फक्त ही वेळ माझ्यावर का आली याचा अभ्यास करायचा आहे, याचं चिंतन करायचं आहे. भविष्यात त्या चुका न करता चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. भय संज्ञा राहत नाही. उदीरणाचा अर्थ वेळेपेक्षा अगोदर उदय. याचं उदाहरण देऊ काय? नको तर राहू दे. तुमच्या ज्ञानाला उजागर करण्याची संधी नियमाप्रमाणे उदय बरोबर 2:30 वाजता चालू होणार असतोय. किती वाजता ऐकू ना मला? सरळ सागरजी किती वाजता? 2:30 वाजता. पण जे 2:15ला येऊनच स्वाध्याय करत बसलेले असतात त्यांची उदीर्ण झाली म्हणायची. तुम्हाला नियमाने केव्हा स्वाध्याय करणं होतं? तुम्ही 2:30 वाजता. मी चुकीचं काही उदाहरण लई देत नाही. आता लोक नाराज व्हायलेत माझ्या बोलण्याला. कोतीवाले ते जरा संघात लोक नाराज होतात, महाराज कडक बोलतात म्हणून. त्यामुळे इथनं पुढं चांगलंच उदाहरण तेवढं द्यायचं ठरवलं मी. तुमचा उदय किती वाजता होणार होता? ज्ञानाचा अभ्यासाचा किती वाजता होणार होता? 2:30ला. तो किती वाजता? तुम्ही 2:15ला येऊनच पुस्तक उघडून गाथा सूत्र काल काय महाराजजी शिकवलेत काय काय ह्याचं सगळं चालू केला. किती वाजता चालू झाला तुमचा? मग काय झाली? 15 मिनिटाची उदीरणा. वेळेच्या अगोदर जी गोष्ट होते त्याला उदीरणा म्हणतात. आमच्या आहाराचा उदय किती वाजता होणार होता? आज 9:30ला. किती वाजता होणार होता? 9:30ला. आम्ही आज आम्हाला कितीला मिळालं? 11 वाजता मिळालं की नाही? हे म्हणायचं असं तर ना. मग आमच्या अनुभागमध्ये म्हणजे 9:30-10 वाजेपर्यंतच
आमच्या भुकेची क्षुधा सहन करण्याचा अनुभाग आमचा कुठंपर्यंत होता? 9:30-10 वाजेपर्यंत. उठून जायला तर पाहिजे की तिथं. आमची स्थिती किती वाजेपर्यंत होती? उपाशी राहायची 10 वाजेपर्यंत. आज आमचा अनुभाग पण वाढला आणि स्थिती पण वाढली. कशामुळे वाढली? निमित्त झालं. ते निमित्त जरी असेल तर ते निमित्तच चांगलं होतं. वयोवृत्तीचं निमित्त, उदाहरण हे पटवून नेण्याचं, असं आपल्या आयुष्यात आपण विचार केला पाहिजे. तर आपल्याला बघा कधीही त्रास होणार नाही, कधीही विकल्प होणार नाही. त्यामुळं आनंदानं राहिलं पाहिजे. ही भयसंज्ञाच आम्हाला सगळं करायला ठरते. दीक्षा न घेण्याचं कारण भयसंज्ञा आहे. दीक्षा झाल्यावर न शांत राहण्याचं कारण भयसंज्ञा आहे. चौक्याला जाताना मन प्रसन्न नसणं भयसंज्ञाचं कारण आहे. पोट भरून मिळेल काय, चांगलं मिळेल काय, चांगलं होईल काय, देणारे कोण शानी असतील काय. नाही कशामुळे मी चेष्टा करत नाही. काय काय हे सगळं जे चाललंय कशामुळे चाललंय? माझ्या मनात भीतीच आहे. पण ही भीतीच मला नसली तर माझं कर्म कसं असेल तसं होईल. परवा सरळ सागर महाराज म्हटले म्हणून कुणाला तर, आता कोण येत नाहीत, माझा हार चांगला चाललाय असं म्हटलं ना. कोणाला तर खरं आहे खोटं आहे? प्रेमानं म्हटलं का रागानं? आहे प्रेमानं म्हटलं. महाराज जे बोलतात ते प्रेमानंच बोलतात असं त्यांची व्याख्या आहे. आणि माझ्या बाबतीत लोकांचं मत काय झालंय, महाराज काय जरी बोललं तरी रागानं बोलतात असं आहे. नव्ह का? सरळ सागर जे सांगतात ते प्रेमानं सांगतात. चंद्रभूष सागर जे सांगतात ते सांगतात की नाही. आहे सत्य मी वधवून घेतोय लोकांच्याकडून. मग त्यांचं पुण्य आत्ता इतकं उदयाला आलंय, कोण नसलं तरी त्यांचा हार चांगला व्हायला लागलाय. त्याचं कर्म सिद्धांतावर आमचा विश्वास असला पाहिजे. मग कुठलंही काम करताना आम्हाला भीती राहत नाही. आणि मी तर माझं काम करताना कधी भेत नाही, कधी टेन्शन घेत नाही, कधी विचार करत नाही. कारण मला माझ्या केलेल्या कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. चांगल्या पण वाईट पण, जेवढं चांगलं केलोय तेवढे चांगले भोग आहेत, जेवढं वाईट केलोय तेवढे वाईट भोग आहेत. चांगलं भोगताना पण समताभावाने भोगणार, वाईट भोगताना पण समताभावनेनं भोगणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मग या संज्ञा भयसंज्ञेचा आपोआपच काय होतो? अभाव होतो. आणि माताजी ही तुमच्यासाठी भयसंज्ञा फार आता महत्त्वाची आहे. आता तुमची ही भयसंज्ञा मंद झाली पाहिजे. आहेच पण मंद झाली पाहिजे. कशाचाही विचार नाही, काही नाही. जीने की होणं इच्छा, मरणे की होणं वांछा. अशी लोक असतात, ती सप्तभयाने रहित असतात. आणि सम्यक दृष्टींना सुद्धा सप्तभय नसतात असं शास्त्रात मी वाचलोय, ऐकलोय. आणि आचार्य विद्यासागर महाराज आणि आचार्य सन्मती सागर महाराजांच्या प्रॅक्टिकली जीवनात मी हे बघितलोय. त्यांना भविष्यातली कुठली भीती नव्हती. म्हणून अचानक 1 सेकंदात मृत्यू पुढं आला तरी सुद्धा आमच्या आचार्यशी ओम नमः सिद्धेभ्या ते जाप्य गाठले. देवानं संधी द्यायचं नाही अशी परीक्षा आचार्य सन्मती सागरांची घेतली. पण देवाच्या परीक्षेला सुद्धा चुकीचं ठरवून स्वतःच्या साधनेला सिद्ध करणारा तो महामानव होता. आणि त्यांचा मी अनुयायी आहे. त्यामुळे मी पण सप्तभयानं रहित असल्यासारखं मला जगलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, आनंदानं ते मान्य
केलं पाहिजे आणि तो पुरुषार्थ, ती साधना माझ्यात येऊ दे, प्रत्येकांच्यात येऊ दे, एवढीच मंगलमय भावना व्यक्त करतो आणि म्हणतो, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे, ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा।